फ्रेंड्स, आम्ही पोहोचलेलो आहे डाकोर येथे आणि हे आहे आमचं स्टेचं हॉटेल. हे आमच्या मावशी त्यांचं सर्व सामान काढत आहेत. हे आहे आमचं हॉटेल, ही आहे त्यातली आमची रूम. रुद्राक्ष ट्रॅव्हल्सने आमची स्टेची सोय प्रत्येक ठिकाणी खूप छान केली होती आणि आम्ही पहाटेच सर्वजण फ्रेश होऊन दर्शनासाठी गेलो लोकल ॲटो करून. आणि हे आहे मंदिराच्या बाहेरील परिसर. सकाळी सकाळीच तेथे कृष्णाची आरती आणि शृंगार चालू होता, त्यामुळे सकाळी खूप गर्दी होती. त्यामुळे आम्हाला ठीकसं दर्शन झालं नाही किंवा चेहऱ्याचं दर्शन झालं, पण शृंगार केलेला कृष्ण आम्हाला पाहावयास मिळाला नाही. हे आपण आता मंदिरात प्रवेश करतोय. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. हा आहे मंदिर परिसर. पहाटेचीच वेळ असल्यामुळे खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. हे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. काही लोक दर्शन करून येत होती, काही दर्शनास जात होती. हे आम्ही गेलो आत गाभाऱ्यात. हा आहे त्याचा मेन गाभारा. किती छान आहे बघा. हे आहे कृष्णमूर्ती आणि त्याचा शृंगार आणि पूजा चालू होती. आरती झाल्यानंतर ही आहे तुला. बहुतेक तेथील लोकल लोक तुला करत असतील याच तराजूमध्ये. हा आहे मंदिराचा परिसर. ही बघा दीपमाळ किती मोठी आहे. 2 दीपमाळी आहेत तेथे. तेथे व्यंकटेश स्तोत्राचं पण पठण चालू होतं आणि विष्णू सहस्रनामचं पण. ही दीपमाळ जवळून बघा. आम्ही दर्शन घेतलं, थोडा वेळ विसावा घेतला आणि नंतर गेलो रुक्मिणी मंदिराकडे. आम्ही लोकल ॲटो करून तेथील सर्व मंदिरे पाहिली. हे आहे रुक्मिणी मंदिर, हे आहे राधाकुंड आणि हे आहे राधेचं मंदिर. बघू शकता त्याचा परिसर. हे आहे राधा मंदिर. तिथे शूट अलाउड नाही. नंतर आम्ही गेलो दुसऱ्या मंदिराला ॲटोनी. तिथे एक मोठा तलाव होता. खूप छान सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण होतं. अगदी छान वाटत होतं. हे बघा, हे आहे मंदिर. तिथली लोकल बरीच मंदिरं होती, ती सर्व आम्ही पाहिली. हा येथील मंदिराचा परिसर. हे बघा, तिथे दत्तात्रेयाची मूर्ती होती. हा आहे तलाव आणि सूर्य बघा किती छान दिसतोय. परत गेलो आम्ही दुसऱ्या एका मंदिरामध्ये. ही मंदिराची बाहेरचा व्ह्यू आणि हे आम्ही आज जातोय मंदिरात. हे बघा मंदिर किती मोठं होतं. तिथं काय माहिती, तर बहुतेक राहण्याची आणि पार्किंगची पण व्यवस्था होती. हे राधाकृष्णाचं मंदिर होतं. तिथं अजून एक मंदिरात गेलो. तिथे बघा नंदी किती मोठा आहे आणि हे बघा सिंहाचं तोंड आहे आणि त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, ते पण पाहणार आहोत आपण. हे बघा हे मंदिर. तिथं कृष्णाचा झुला पण होता. आम्ही कृष्णाचा झुला पण झुलवला. हे आपण गेलोय आता त्या सिंहाच्या तोंडामध्ये आणि तेथे आहेत 12 ज्योतिर्लिंग. हे रामेश्वरम, हे मल्लिकार्जुन, हे बघा हे त्र्यंबकेश्वर, हे घृष्णेश्वर, हे त्र्यंबकेश्वर. 3 पिंडी दर्शन. बघा कुठले कुठले आहेत. थोडं स्पीडमध्ये असल्यानं तिथलं काही दिसत नाही. ओंकारेश्वर. बघा आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि नंतर गेलो गायत्री मंदिरामध्ये. हे आहे गायत्री मंदिर. तिथं लिहिलं होतं गायत्री शक्तिपीठ गुजरातीमध्ये. काही ओळखायला येत होतं, काही येत नव्हतं. खूप छान मंदिर होती. खूप प्रसन्न वाटत होतं तिथे. बघा महालक्ष्मी, वेगवेगळ्या रूपातील देवींची पूर्ण, महाकाली, हे सावित्री, पूर्ण देवींची तिथे रूपे होती. वेदमाता. आता हे काय देवमाता आहे का काय नाही माहिती, गुजरातीमध्ये लिहिलंय ते. विश्वमाता. तिथे होम पण होता. हे तेथीलच महादेवाचं मंदिर.
सर्व ठिकाणचे दर्शन करून आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये. तिथे आमची मावशी आमच्या खाण्याची सोय करत होता. नाश्त्याला इडली होती आणि खाऊन नाश्ता करून आम्ही परतीचा प्रवास घेतला. हे सर्वजण आम्ही गाडीत बसतोय. बाय.